कसे आहात? आय होप मस्त मजेत असाल. मी रुपाली आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. एक आठवडा झाला मुलांच्या शाळा चालू होऊन. आज आहे शनिवार. मुलांचं रुटीन हे छान बसून गेलं आहे या आठवड्यामध्ये. तर म्हटलं आज शनिवार असल्यामुळं मुलंही शाळेतनं लवकर आली होती. तर मला इथे काही ब्लाऊजचे हुक्स लावायचे होते आणि मला हा ब्लाऊज द्यायचा होता म्हणून. तर ह्या ब्लाऊजला हुक लावायला घेतले. असे खूप सारे ब्लाऊज होते, त्यांचे हुक्स लावून घेतले मी. असे मी 8 ते 10 ब्लाऊजांना हुक लावले. 2 तास गेले माझे ह्या हुक लावायला. तर यातले 3 ब्लाऊज तर माझ्या मोठ्या जाऊबाईचे आहेत आणि त्याला 2 ब्लाऊज जे आहेत त्या चुलत जाऊबाईचे आणि काही जे आहेत ते कस्टमरचे वगैरे आहेत. अशा पद्धतीने ब्लाऊज आहेत, त्यांना रेडी करून घेतला आहे मी आत्ता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर हे 2 पार्सलसुद्धा आले होते जे की मी मागवले होते माझ्या एक महत्त्वाच्या वस्तूसाठी. पण त्याआधी म्हटलं की आपण आधी फ्रीज साफ करून घेऊया, कारण फ्रीज पण आहे ना 15-1 दिवस झाले होते अजिबात साफ केला नव्हता आणि थोडंसं रवा वगैरे सांडलं होतं, मसाले वगैरे असं. आणि आपण फ्रीज जेव्हा साफ करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण बरंच काय काय ठेवलेलं आहे. त्याआधी नक्की काय ठेवलं हेही कळत नाही. तर फ्रीज वगैरे छान क्लीन करून घेतला, छान असा पुसून वगैरे घेतला. आधी पण डीप क्लीन केला होता त्यामुळे जास्त काही तो खराब झाला नव्हता. तर छान क्लीन वगैरे करून घेतला, पुसून वगैरे घेतला. आणि बघा एकदा क्लीन केल्यानंतर किती सामान कमी झालं हे पण तुम्हाला आता कळलं असं. आधी बरंचसं सामान होतं. त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं कारण संध्याकाळचे 4 वाजले होते आणि म्हणलं आपल्या कामाला पण सुरुवात केली पाहिजे. तर घर वगैरे झाडून घेतलं सगळं आणि 4:30-5 झाल्यानंतर मी चहा वगैरे ठेवला. तसं उन्हाळा चालू आहे आणि तुम्ही म्हणून एवढ्या लवकर चहा वगैरे घेते. पण मी सकाळी एकदा अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप असं माझं चहाचं रुटीन असतं, जो की मी घेत असते. उन्हाळा असो नाही तर काही असो आपल्याकडे चहा तर हा लागतोच. आणि अजून एक मला बोलायचं होतं, तुम्ही जे हे म्युझिक ऐकताय ना, हे म्युझिक मी शोधायला जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा हे म्युझिक खूप चालत होतं. आणि माझ्या एक आवडती यूट्यूबर आहे जिचं हे म्युझिक असतं आणि मला सुद्धा असं वाटायचं की बाबा हे मला म्युझिक जे आहे ना हे भेटलं पाहिजे, कारण की मला ह्या म्युझिकने खूप शांतता आणि समाधान असं वाटायचं. व्हिडिओ पाहतानाही छान वाटायचं. आणि मी ते जे यूट्यूबर आहेत ना त्यांचं मी चॅनल पाहत असते. मला खूप आवडतं तिचे व्हिडिओज पाहायला. जर तुम्हाला माहिती असेल की मी कोणाबद्दल बोलते तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता मी कोणाबद्दल बोलते. तर चला मी याची तयार वगैरे झाली आहे आणि हे जे पार्सल आहे ते तुम्हाला मला दाखवायचे की मी काय आणलेलं आहे. तर ही मी वॉशिंग मशीनसाठी कवर मागवला होता, जो की वॉशिंग मशीनवर अशी धूळ वगैरे बसते. एक तर उन्हाळा पण चालू आहे आणि मी फार काय रोज यूज करत नाही वॉशिंग मशीन. तर त्यासाठीच मी हा कवर मागवला होता मेशोवरती. काहीतरी मला चांगला रिजनेबल प्राईजमध्ये भेटला होता. आणि हे दुसरं आहे, हे पण वॉशिंग मशीनसाठीच आहे. तर काय आहे मी तुम्हाला पुढं दाखवतेच. तर हे जे आहे ना हे स्टँड आहे खालचं व्हीलवालं आणि आयुषने ते ओपन केलं आणि आम्ही दोघं आता ते असेंबल करणार आहोत, दोघं आयुष आणि मी. आणि हे जेव्हा मागवताना मला नव्हतं वाटलं की हे अशा पद्धतीने, मला वाटलं डायरेक्ट ते रेडीमेडच असतं आणि मग ते आपण हे मी फर्स्ट टाईम बघते हे असं आपणच ते बसवून घ्यायचं असतं व्हील वगैरे. तर म्हणलं चांगलं आहे, कारण की मी तोच विचार करत होते की आपण जर हे पार्सल मागवलं तर ते किती मोठ्या रॅपरमध्ये पॅक करून येऊ शकतं, किती मोठ्या बॉक्समध्ये येऊ शकतं. तर हे अशा पद्धतीने आलं आहे आणि आता आम्ही दोघं जे आहे ते लावत आहे. हे पाईप आहे, लोखंड व्हील वगैरे असतात आणि याच्यात ते 4 पाईप वगैरे असतात आणि हे व्हील आहेत. त्याला हे जे असतात ना हे नट्स आहेत खालून, जे आपण त्याला पॅक करू शकतो, अगदी एकदम फिट पॅक करू शकतो, जेणेकरून ते हलणार नाही किंवा निघणार नाही, त्यासाठीचं हे असतं.
आणि हे बघा मी कसं उलटं बसवलेलं आहे. माझं थोडं फसलं होतं. आयुषने बरोबर बसवलं आणि हे पूर्ण आयुषनेच व्यवस्थित हे केलं असतं. आणि आयुष माझा असं आहे ना की हे सगळे जेंट्सची कामं असतात ना, छोटे मोठे जे काय असेल, तर त्यामध्ये ना त्याची खूप मदत असते. नेहमी ते काही नवीन आले ना घरामध्ये, तर पहिलं त्याची ती सवयच असते. आणि बघा आता माझा टेलरिंग टेप घेतला आहे आणि तो आहे ना मोजत आहे आपण बरोबर बसवलेला आहे का, किंवा हे कमी छोटं जास्त वगैरे पण करू शकतो बहुतेक त्यामुळं. आणि आता तो त्याची पण साईज मोजून घेतो आहे, तर ते अगदी बरोबरच बसलेलं आहे. तर हा आहे माझं वॉशिंग मशीन, जो की आता 30 एप्रिलला हा घेतला होता. त्यावरती मी 2 ते 3 वेळा कपडे वगैरे धुतले आहे, वॉश केलेले आहे त्याच्यामध्ये. पण काय होतं ना, किचन माझं छोटं असल्यामुळे ना जायला यायला खूप जागा जे कमी पडते आणि तो सरकवण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो. आणि त्याचं आहे ना आउटलाईन आणि ना इनलाईन्सचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, कारण मी तो किचनमध्ये लावला होता. जेव्हा पण मी लावला तो किचनमध्ये लावला आणि त्याचे आउटलाईन काढायचं म्हणजे तरी लक्ष द्यायला लागायचं. असं वाटायचं काय त्याचा फायदा, की आपल्यालाच लक्ष द्यावं लागतं. पाणी आलं की लगेच आपण तिथे लक्ष द्यावं लागतं, नाही तर पूर्ण घरभर पाणी होतं. त्यामुळं मी काय केलं, ही व्हील आणि कवर वगैरे मागवून घेतला. आता फक्त एक छोटा पाईप आहे जो बॅक साईडला तो आहे, तो 1 मीटरचा आहे, पण मला ॲटलिस्ट 5 मीटरचा तरी हवा. मग मी तो पण एकदम मागवेन आणि बाथरूममध्येच लावून घेईन त्याचं. आणि हा मी आता आहे ना बेडरूममध्ये आणून इथे साईडला लावून घेतलं आहे, कारण किचनमध्ये ना जागा ही खूप कमी पडत होती त्यामुळे. आणि इथे बसलं म्हणजे आणि जास्त, कारण घरी कोणी येत नाही. आणि बघा तुम्ही माझ्या किचनमध्ये थोडी आता जागा झाली तर जरा बरंसुद्धा वाटते. किचन पण थोडा मोठा दिसतो. असंच मग काही वस्तू घ्यायची असेल, बाहेर घेऊन जायचं असेल तर अगदी छोटीशी जागा पडते. आणि इथे माझं पाण्याचं वगैरे असतं. एक दिवस मी तुम्हाला माझा किचन टूर किंवा होम टूर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, कारण हे जे घर जे आहे ना, हे मी रेंटने राहते. आणि हे कबाड वगैरे आहे ना, हे ऑलरेडी तिथे होतं, म्हणजे फर्निचरच मला भेटला होता. तर इथे मी सगळे कपडे वगैरे कोंबले होते आणि सगळं पसारा झाला होता. म्हटलं कधी ना कधी करायचंच आहे, तर आत्ता वेळ आहे आपल्याकडं. आणि मुलं पण खाली खेळायला गेली, तर म्हटलं चला आपण आहे ना ॲटलिस्ट 1 तास तरी आपण 1 तासामध्ये आपण हे कपाट आवरू शकतो. तर तेच मी करायला घेतले. म्हणजे आता 6 वाजलेले आहे ह्या टायमाचे, तर ॲटलिस्ट 7 वाजेपर्यंत तरी होऊन जातील. या हिशोबाने मी कपाट आवरायला घेतलेला आहे. आणि हे असे छोटे मोठे ऑर्गनायझर आहेत, तुम्हाला माहितीच आहे, मी स्वतः बनवलेले आहेत आपल्या बॉक्सपासून. आणि त्याला फक्त काही नाही डिझाईन पेपर चिटकवून दिलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये काहीतरी वस्तू वगैरे ठेवता येते किंवा कपडे पण व्यवस्थित राहतात. त्यासाठी त्यावरचा जो कप्पा आहे तो मिस्टरांचा आहे आणि तुम्ही आधी तोच करायला घेतलेला आहे. कारण की काय होतं ना, जेव्हा पण कपडे जास्त झाले, घडी वगैरे घातले ना, तर घाई गडबडीमध्ये येणार त्यांच्याच ह्याच्यामध्ये जास्त कपडे कोंबले जातात पटकन. कारण की हे खालचे शेप तर पूर्ण, हे खालचे दोन्ही जे आहेत ना कप्पे मुलांचे आहेत आणि इकडचे 2 आहेत ते माझे. तर त्यामुळे कधी कधी काय होतं ना, पटकन घाई गडबडीमध्ये वरतीच ठेवले जातात. आणि अजून एक की माझे व्हिडिओ जे आहे ना हे रोज येत नाही आहेत, कारण की कसं आहे ना, व्हिडिओ एडिटिंग करायला जरा वेळच लागतो आणि नवीन क्रिएटर आहे मी, त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या. जरासा आज न उद्या माझे व्हिडिओ चांगले येतीलच. क्लॅरिटी वगैरे म्हणजे हळूहळू शिकत आहे मी व्हिडिओ करण्याचं, कारण मला आवड आहे. खूप वर्षापासून मी विचार केला होता मी ब्लॉगिंग स्टार्ट करेन, तर मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं कपाट वगैरे आवरून घेतले. आणि गावाकडनं मला भाजीपाला आलेला आहे, म्हणजे आईने मला हे भाजीपाला दिलेला आहे. तर आंबे दिलेले आहे, भेंडी, शेवगा, दुधी, परत छोट्याशा पिशवीमध्ये कढीपत्ता पण मला छान रचून दिलेला आहे सगळं असं. तेच मी आता फ्रीजमध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. तर चला, माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता इथेच व्हिडिओ एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि मी लवकरच दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय.